या सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्मै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। या चराचरात शक्ती रूपाने व्याप्त अशा त्या शक्ती स्वरूपिणींना मी मनापासून नमस्कार करते। आज आहे 8वं पुष्प। या 8व्या पुष्पात मला सहभागी करून घेतलं। देवी चरणी मला जे वाटलं ते या रूपातनं सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी हिंदू महासभा पंढरपूरच्या सर्व सदस्यांचे आभार मानते। तसा मी विषय घेतलेला आहे आज संत वेणास्वामी। खरे पाहता एक आध्यात्मिक व्यक्तिरेखा आहे, त्यामुळं मला असं वाटतं की या विषयाला म्हणजे वेणास्वामींच्या विषयाकडे आपण जाण्याआधी काय काय गोष्टी नीट समजून घेतलेल्या फार बऱ्या। त्याच्यासाठी आपण प्रत्येक आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल थोडेसं जरी ढोबळमानांकडे जाणून घेतलं तर संत वेणास्वामी आपल्याला खूप व्यवस्थितरित्या समजतील असं मला वाटतं। हे पहा, आपण खरं किती नशीबवान आहोत ना। का असं का तर आपला जन्म संतभूमीत झालेला आहे, आपला जन्म हिंदू राष्ट्रात झालेला आहे, आपला जन्म इतक्या सुंदर संस्कृती असलेल्या देशात झालेला आहे ज्याला आपण काय म्हणतो, सनातन संस्कृती असं म्हणतो। ही सनातन संस्कृती का आहे? कारण प्रत्येक गोष्ट आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या संतांनी, आपल्या पूर्वजांनी इतक्या सुंदर रीतीने म्हणजे इम्बाईब केलेली आहे, जोडलेली आहे आपल्या जीवनाशी की आपल्याला कळतच नाही की निसर्गाशी सांगड घालून आपण सहजरित्या चालत जातोय। अशी इतकी सुंदर आपली ही संस्कृती आहे, म्हणून तर ती सनातन आहे ना। बघा हा, आपण म्हणजे थोडं तटस्थ होऊन आता नवरात्र उत्सवाच्या पलीकडे येऊन आपण थोडासा विचार करूया। 12ही महिने आपण जे सणवार आपले साजरे करतो म्हणजे अगदी ते तर झालं, म्हणजे आपला जन्म ते आपलं मरण, प्रत्येक गोष्टीच्या मागं गूढ अर्थ आमच्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, संतांनी घालून दिलेला आहे। काय होतं तुम्हाला सांगते, प्रत्येक गोष्ट निसर्गाशी लागून आपण चालत राहिलो की सगळीकडे एक समन्वय असतं। जसजसं आपण निसर्गापासून बाजूला होत गेलो तसतसं आपण परमेश्वरापासून सुद्धा बाजूला होत गेलो। हो का? प्रत्येक सणावाराचा आपला आहार विहार, रूढी परंपरा, आपला आयुर्वेद, आपलं वनस्पती शास्त्र काय कमी आहे हो? इतकं समृद्ध आपल्याला आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी बनवून दिलेलं आहे। आता आपण नवरात्र उत्सवाकडे म्हणजे त्या दृष्टीतनं बघूया। नवरात्र उत्सव हा शक्तीचा जागर, नवसृजनाचा उत्सव म्हणून आपण म्हणतो। आपण लहानपणापासून शक्ती, जागर, स्त्री शक्ती असे अनेक विषय म्हणजे ऐकतच आलेलो आहोत। पण शक्ती म्हणजे नक्की काय, हा चिकित्सक मनाला नक्कीच हा प्रश्न पडतोच ना। तर ही शक्ती कुठली आहे? मी सुरुवातीच्या श्लोकातच आज म्हटलं ना, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः। या श्लोकात सुद्धा त्यांनी दाखवलेलंच आहे म्हणून की चराचरात प्रत्येक जीव जंतूत, अगदी जड जीवात सुद्धा जी फ्रिक्वेन्सी आहे, जे व्हायब्रेशन आहे, जी चैतन्य शक्ती आहे, तीच ती शक्ती आहे। ते आपल्याला कळावी म्हणून आपल्या पूर्वजांनी वेगवेगळे रूपक द्वारा, कथांद्वारा, पुराणांद्वारा आणि आपल्या वेगवेगळ्या रूढी परंपरांद्वारा आपल्याला त्याची ओळख करून दिली आणि जीवनाचाच आपला तो एक भाग होत गेला। आता तुम्ही मला सांगा, नवरात्र म्हणजे तुम्ही आधी काय करता? घरातला काना कोपरा स्वच्छ झाडून काढता, भांडी घासून घेता, अगदी चिंदी धुवून काढता। ही काय झाली? शुद्धता, स्वच्छता झाली। हे का करतो आपण? कुठलीही गोष्ट करण्याआधी वातावरण निर्मिती पण व्हावी लागते। स्वच्छता ह्यात पण एक सौंदर्य आहे। सगळं बाहेर बहिरंग स्वच्छ केलं आपण, ह्यालाच आपल्या संतांनी काय सांगितलं? बहिरंग स्वच्छता। नंतर आपण काय करतो नवरात्रात? व्रतवैकल्यातला एक भाग म्हणून आपण आहार विहाराची पथ्य पाळतो। खूप जण गादीला स्पर्श करत नाहीत, कोण मौन करतं। 9 दिवस आपण बघा सतत कुठल्या ना कुठल्या रूपात सात्विक शक्तीशी जोडले गेलेलो आहोत। मग हे का आपण करतो? तर हळूहळू का होईना आपल्याला अंतरंगात न्यायला ही पद्धत आपल्याला घालून दिलेली आहे।
मग देवी आणि अजून 2 पुराणातल्या गोष्टी पण आहेत की एक गोष्ट अशी आहे की दुर्गा देवीनी महिषासुराचा वध केला आणि त्या निमित्ताने हा दुर्गा देवीच्या 9 रूपांचा उत्सव आहे आणि नंतर आपण दसरा साजरा करतो. आणि अजून एक सांगितलं जातं की रामाने रावणाशी युद्ध करण्याच्या आधी काय केलं, माता भगवतीची प्रार्थना केली, तिचं पूजन केलं, तिच्याकडून शक्ती भागली आणि त्याच्यानंतर रावणाचा वध केला. रावणाचा वध केला म्हणून तो विजयोत्सव साजरा करतो, म्हणून हा उत्सव आहे. त्या अर्थी पण आपण विजयादशमी आणि दसरा हा साजरा करतो. पण तुम्ही विचार केलायत का, हे सगळं कुठं बाहेर आहे का? प्रत्येक गोष्टीतलं चैतन्य, प्रत्येक गोष्ट आपल्या अंतरंगातच आहे हो, ती कुठे बाहेर नाही आहे. आणि ती जागृत करण्यासाठी माणसाला अंतर्मुख व्हावं लागतं. म्हणून आपल्याला हे सणवार निर्माण करून दिलेले आहेत आपल्या पूर्वजांनी. आपण नवरात्रात अजून एक बघा काय करतो, घटस्थापना करतो. घट म्हणजे काय हो? घट म्हणजे हा देहच ना. त्याच्यात आपण काय पेरतो? उत्तम बीज पेरतो. हा, विचार सुद्धा उत्तम बीजासारखेच आहेत. उत्तम बीज पेरले की उत्तम विचार, उत्तम आचार, त्या संयोगानेच उत्तम समाज सुद्धा निर्माण होतो. जेव्हा कधी विचार बिघडायला लागतात, आपण निसर्गापासून बाहेर जायला लागतो, तेव्हा आपण परमेश्वरी तत्वापासून सुद्धा बाहेर हालायला लागतो. आणि अजून एक सांगायचं आहे की स्त्री शक्ती, पुरुष शक्ती हे म्हणजे काय असं वेगळं नाही आहे, ते गो हँड इन हँड. म्हणजे प्रत्येकाच्या अंतर्यामी म्हणजे पुरुषाच्या अंतर्यामी स्त्री शक्ती नाही असं आहे हो. जगातील सर्वात सुंदर शक्ती कुठली आहे? जी कोमल आहे, निष्कलंक आहे, निस्वार्थी आहे. म्हणजे जवळपास आईचं जे प्रेम आहे ना, ती खरी शक्ती आहे. प्युरेस्ट जी एनर्जी आहे त्याचा हा उत्सव आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्या पूर्वजांनी सांगून दिलेल्या पायरीपायरीने आपल्याला त्यांनी जीवनही सुंदर जगायला शिकवलं. आणि 2-3 गोष्टींचा मुख्यत्वे विचार केला बघा. एक आरोग्य, एक शारीरिक आरोग्य आणि तिसरं सुंदर विचार. विचार सुद्धा आरोग्यदायी असावे लागतात. आणि ह्याच्यापेक्षा काय वेगळं आहे, तो आपल्या आयुष्यातला एक भाग आहे हो. हे सगळं सांगायचं कारण असं की आपण त्रिगुणात फिरतो. म्हणजे सात्विक, राजस, तामस, प्रकृतीतही ते 3ही गुण आहेत हो. पण जी शुद्ध शक्ती आहे ना, मग त्याला आपण परमेश्वर म्हणतो, मग कोण राम म्हणतं, कोण देवी म्हणते. ती जी शुद्ध शक्ती आहे ती त्रिगुणाच्या पलीकडे आहे, त्रिगुणातीत शक्ती आहे. आणि जेव्हा आपण अंतर्मुख होऊन त्या आतल्या सुप्त शक्तींबद्दल विचार करतो ना, तेव्हा आपण नक्कीच त्या पूर्णत्वाला थोडा का होईना जाणायला लागतो. आणि अजून एक असं मला वर्क आपण जर करत गेलो, म्हणजे एक सुरी काम आपण जर करत गेलो की आपल्याला रोजच आपण एकसारखंच गोडाचं जेवण जेवायला लागल्यावर चौथ्या दिवशी आपण म्हणतो हा बास झाला 2-3 दिवस, आता आपण काय केलं, खूप गोड गोड खाल्लं, उद्या आपण पिठलं भाकरी करून खा. त्या मागे, ह्या सणावारांच्या मागे आपल्या संस्कृतीत बघा किती विचार केलेला आहे. हा विचार दाखवला की थकलेल्या मनाला नवीन काहीतरी अजून मिळावं, त्याला मन शांत व्हावं, तन शांत व्हावं, म्हणून हे रूढी परंपरा आहेत. हा सण उत्सव आपण अंतर्मुख व्हायचं आहे आणि आपल्या अंतरंगात असलेल्या त्या शक्ती, एकाच शक्ती भरभरून त्या अनंताने दिलेली आहे. ह्या सगळ्या रूढी परंपरा आपल्याला अनंत रूपी परमेश्वराने अनंत गुण आपल्याला देऊन जन्माला घातलेला आहे. त्या अनंत गुणांचा, त्या जोडीला प्रकृतीचा, आपला निसर्गाचा सुंदर वापर करून एक सुंदर आयुष्य जर जगायचंच आहे, शिवाय आपल्या आत्म्याचं कल्याण पण करून घ्यायचं. आपले सनातन संस्कृती आणि आपलं हिंदू राष्ट्र ह्याचा आपल्याला प्रत्येकाना अभिमान वाटला पाहिजे. फक्त स्त्री शक्तीचा काय सन्मान सांगितला हो, आपल्या परंपरेत जीवाचा, अगदी सूक्ष्म जीवजंतूंचा, अगदी सापाचा, गायीचा, कुणाचा सन्मान केला नाहीये. नुसता सन्मान नाहीये हो, त्याच्या मागं पण आहे बघा. आपल्याला लहानपणापासून काय संस्कार दिले जातात, आपली सकाळ कशी, पहाट कशी होती आपली, आपण काय म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम.
पुढं काय म्हणतो आपण? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. इतकी उच्च विचारांची संस्कृती खरोखर जगात कुठेही नसेल. आपण भूमीला मातेचा दर्जा दिलेला आहे. आपण नदीला सुद्धा गंगा माता म्हणतो. तीर्थक्षेत्री वाहणाऱ्या त्या जलाला तीर्थाचं रूप प्राप्त होतं. आपण कामधेनू स्वरूप असं गाईला मानतो आणि तिला गोमाता म्हणतो. आपण सापाची पूजा करतो, आपण पर्वतांची पूजा करतो. खरोखर आपण भाग्यवान आहोत की आपण ह्या सनातन संस्कृतीचा, हिंदू राष्ट्राचा एक भाग आहोत आणि त्याचा आपल्याला सदैव आदर असला पाहिजे. आणि अध्यात्म ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीही शिकवत नाही. माणसाचे विकार कधी जागृत होतात? म्हणजे देवी आणि दैत्याचं युद्ध म्हणजे काय आहे? हे का कुठं बाहेर नाहीये हो. नित्य आपल्या मनात बुद्धीचा आणि मनाचं युद्ध चालूच असतं. एक नको म्हणतं, एक होय म्हणतं, एक वाईटाला चांगलं म्हणतं, एक चांगल्याला चांगलं म्हणतं. म्हणजे काय आहे? तिथं द्वंद्व आहे. सगळी सृष्टी ही द्वंद्वानीच उत्पन्न झालेली आहे. त्यामुळं आपल्या मनातील विकारांचाच, आपल्या मनाच्या सद्गुणाचा आणि आपल्या मनातल्या विकारांचाच हे मोठं युद्ध आहे. रावण म्हणजे कोण हो? रावण म्हणजे आपल्या अंतरंगातलं दोष आहेत, विकार आहेत. एक एक करत आपण त्या दोषांना घालवत जायचं आहे आणि त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. अजून एक वेगळ्या दृष्टिकोनात आपण आपल्या ह्या समृद्ध संस्कृतीला बघू शकतो. म्हणजे आता नवरात्र उत्सव चालू आहे म्हणून मी त्या स्वरूपात तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते की आपल्या संस्कृतीत नवविधा भक्तीला पण खूप महत्व आहे. मग आता आपण काय करायचं की नवविधा भक्तीच्या स्वरूपातनं आपण शक्ती स्वरूपाला भजायचं. नंतर आपल्या अंतरंगातल्या त्या सुप्त शक्ती जागृत करायच्या आणि आपल्या अंतरंगात राहिलेला आपलं माइंड म्हणजे काय आहे? भरपूर कचरा साठवून ठेवलेला असतो आपण तिथे. रोजच्या रोज तो साफ करायला लागतो. आणि हे दोष घालवणं म्हणजे काय? आपल्या अंतरंगात साठलेला तो कचरा साफ करणं. ह्या निमित्ताने काय होईना आपण आपल्या अंतरंगात डोकावून पाहिल्यावर आपल्याला आपले गुणदोष जाणवायला लागतात ना. मग आपल्या अंतरंगातील रावणाला मारायचं, त्याच्याबरोबर युद्ध करायचं म्हणजे दिने 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 आपल्याला उजळत न्यायचं. उजळत नेऊन जेव्हा आपण आत्मनिवेदनाच्या पायरीपर्यंत पोचू, म्हणजे नवरात्र हा 9वा दिवस, म्हणजे आपण इतके शुद्ध होतो की त्या शुद्ध स्वरूप शक्तीच्या जवळ जातो. मग त्याच्यानंतर काय करतो आपण? सीमोल्लंघन करतो. सीमोल्लंघन म्हणजे जेव्हा आपण आपल्या अंतरंगात ती शुद्ध शक्ती जागृत होती, म्हणजे तिथे हेवे नाहीत, देवे नाहीत, कुणाला दोषारोपण नाही, इतके आपण सात्विक बनलेलो असतो. म्हणजे आपण म्हणतो नाही का, बघावं हा देवासारखा व्यक्ती आहे. म्हणजे आपण त्या स्वरूपाशी, दैवी स्वरूपाशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपला सीमोल्लंघन होतो. सीमोल्लंघन होतो म्हणजे काय? आपला अज्ञानातून ज्ञानाकडे जाणारा प्रकाश सुरू होतो, अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रकाश सुरू होतो. आणि आता आध्यात्मिक व्यक्तिरेखा चित्रण करणार आहे त्यामुळे हा शब्द वापरते. सगुणातून निर्गुणाचा प्रवास आपला सुरू होतो. आणि हे जेव्हा जमेल तेव्हा हा विजयादशमीचा खरा दसरा साजरा केला जातो, असं म्हणजे माझ्या एक अंतरात्म्याला वाटून गेलं. आता संत वेणा स्वामींचा विषय कशाला हा प्रश्न पडला असेल. एक तर त्या विधवा होत्या, बालविधवा होत्या. त्यांचं 16व्या शतकात त्यांनी त्यांचं कार्यभार केलं. त्या काळातली परिस्थिती बघता एक 4-5 असे ठळक त्यांचे जे मुद्दे आहेत ना ते खूप प्रेरणादायी आहेत आणि आम्हाला आकर्षून गेल्या. त्यामुळे मला वाटलं की जगाला सुद्धा कळावं की संतांनी वेळोवेळी त्या काळाच्या अनुरूप विशिष्ट त्यांची भाषा वापरून समाजात चाललेल्या वाईट रूढी चालींचं खंडन नक्कीच केलेलं आहे. कुणी अभंगांचा आसरा घेतला, कुणी भारुडामार्फत सांगितलं, कुणी व्याख्यानं देऊन सांगितली, म्हणजे प्रवचनं देऊन सांगितली, कुणी कीर्तनाच्या मार्फत सांगितली. म्हणजे आपल्या सगळ्या संतांनी आजवर आपल्याला उत्तम बोधच केलेला आहे. कुणी असं नाही सांगितलं की तुम्ही प्रपंच सोडा आणि जंगलात जाऊन राहा. कुणी असं नाही सांगितलं तुम्ही तुमचं आयुष्य उपभोगू नका. त्यांनी काय सांगितलं? तुमच्या मनातील प्रपंचाच्या वासना तुम्ही चाळा आणि तुम्ही समृद्ध आणि उत्तम आयुष्य, विचारांना धरून आयुष्य जगा. हेच प्रत्येकाने आपल्याला सांगितलं ना हो.
त्या दृष्टिकोनातनं जेव्हा मी संत वेणास्वामींचा बघते पाहते ना, खरोखर अचंबित व्हायला होतं. साध्या एकट्या बाईला राहणं किती अवघड आहे. त्या काळात तर बालविवाह व्हायचे हो. बिचाऱ्यांना लग्न म्हणजे काय ही संकल्पनाच त्यांच्या डोक्यात येत नसताना त्यांची लग्न लागली जायची. आणि दुर्दैवाने जर लहान वयात वैधव्य आलं तर काय गत होत असेल. संत वेणास्वामींचं जेव्हा आयुष्य आपण ब्रॉडली आता बोलूया, नंतर त्यांचं जीवन बघणारच आहोत, तेव्हा आपल्याला असं वाटून जातं की एका अबोध बालिकेचा संताच्या पायरीपर्यंत जाऊन पोचणं, एक बालविधवेचा एक उत्तम कवयित्री निर्माण होणं, परिवर्तित होणं, आणि एका बालविधवेचा एक मठाधिपती होणं, साक्षर होणं, देशभ्रमण करणं, आपल्या शिवकार्यात सुद्धा मठामार्फत मठपती होऊन सहकार्य करणं, किती सुंदर आहे त्यांचं आयुष्य. एकतर खूप जणांना त्या परिचित नाही आहेत, म्हणजे दुसरे कशाला पाहिजे. मला सुद्धा त्यांचा आत्ता अलीकडेच परिचय झालाय. मग त्यामुळे मला वाटलं की संतांनी सुद्धा समाज प्रबोधन तर केलंच केलं. एकंदर संत वेणास्वामींचं एक व्यक्तिमत्व पाहायला लागलं ना, की एक गोष्ट लक्षात येते की देशकार्य, देवकार्य आणि धर्मकार्य ह्याचा किती सुंदर त्यांच्यात एक बॅलन्स झालेला आहे, समन्वय साधलेला आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात. फार सुंदर आणि प्रेरणादायी आयुष्य त्या जगल्या. किती आपल्याला त्या क्षणाक्षणाला प्रेरणा देऊन जातात. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ही खूप जणांना माहित नाहीये की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्या समर्थांनी वेणास्वामींना पाठवलं होतं आणि याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या एका काव्यात केलेला आहे. दुसरं अजून एक असं सांगायचं होतं, त्या जेव्हा वेणास्वामी मठाधिपती झाल्या ना, त्या मठाधिपती झाल्या म्हणजे मठातलं कार्य तर त्या करतच होत्या. म्हणजे संस्कार वर्ग चालायच्या, पाठशाळा चालायच्या, कीर्तन अखंड चालायची. पण ह्याच्या बरोबरीनच शिवाजी महाराजांच्या हिंदू राष्ट्रासाठी त्यांची मठं खूप खपली. आता संत वेणास्वामी आल्या म्हटलं की समर्थांच्या बद्दल थोडंफार तर सांगितलंच पाहिजे ना हो. कारण समर्थांनीच त्यांना ओळखलं नसलं तर आज जगाला संत वेणास्वामी ह्या कळल्याच नसत्या. 16वं शतक आता जरा नजरे पुढे आणा. 16वं शतक कसं होतं, जरी आपली संस्कृती, आपल्या पूर्वजांनी आपल्याला भरपूर काही दिलं आणि आपलं जीवन खरंच सुजलाम सुफलाम होतं, तरी दुर्दैव असं आहे की आपल्या देशावर खूप आक्रमणं झाली. 16व्या शतकात यवनांची भीती भयंकर सगळीकडे पसरलेली होती. पूर्ण सर्व जनसामान्यांच्यात भीतीचं वातावरण, भीतीचं सावट होतं. स्त्रिया, सुंदर स्त्री दिसली की यवन त्यांना पळवून नेत होते. त्या दरम्यान अशा वातावरणात समर्थांचं कार्य काय, समर्थ तर महानच होते हो. समर्थांनी देशभ्रमण करून एक गोष्ट लक्षात घेतली की येणारी पिढी ही मानसिकदृष्ट्या म्हणजे शरीर सौष्ठवाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक खूप सक्षम पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या तर ती सक्षम पाहिजे, फिजिकली ती पण फिट पाहिजे. शिवाय तिचे विचार इतके उदात्त पाहिजेत की येणारी पिढी पुढच्या पिढीला ते कॅरी ऑन केलं पाहिजे. म्हणजे इतके समृद्ध विचार त्यांचे होते. त्यांनी मनोबोधाच्या रूपातनं मनाला वळण लावलं. दासबोधासारखा महान ग्रंथ मला तर वाटतं जगात कुठला नाहीच आहे हो. दासबोधासारख्या ग्रंथात काय नाहीये सांगा. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांनी प्रकाश पाडलाय. त्याच्यात राजकारण आहे, त्याच्यात समाजकारण आहे, त्याच्यात तुमच्या शरीराचं संपूर्ण ज्ञान आहे, त्याच्यात उत्पत्ती कशी झाली आहे, त्याच्यात आपली वाढ कशी झाली आहे, मूर्ख कोण, शहाणा कोण. म्हणजे एक दासबोधाच लेखन करून त्यांनी अनेक गोष्टी साधल्या. एक तर त्यांनी येत्या पिढीला सक्षम केलं. सक्षम कुठल्या कारणाने, आपण जिथं वावरतो त्या समाजाचं संपूर्ण ज्ञान नसेल तर आपण सामोरं त्याला नीट जाऊ शकत नाही. एक दासबोधाचा सर्वांग रीतीने जर आपण अभ्यास केला तर येणारी पिढी कशी होणार, ती सक्षमच असली पाहिजे. त्यांनी बलोपासनेला सुद्धा फार जोर दिला. त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं, म्हणजे 11 मारुती तर त्यांच्या प्रसिद्धच आहेत, मारुतीची मंदिरं त्यांनी स्थापन केली. आणि अजून एक त्यांचं विशेष कार्य आहे, ते गुप्त रूपाने करायचे. त्यांनी 1100 मठांची भारतभर स्थापना केली. एक त्याकडे आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया.
कुठेही त्यांनी मठाची स्थापना केली का हो? अजिबात नाही. त्याच्या मागे सुद्धा सुंदर विचार होता त्यांचा. यवन जिथे जिथे सक्रिय आहेत तिथे तिथे त्यांची मठ स्थापना झालेली होती. अशा ह्या थोर विभूतींनी जर वेणास्वामींचा हात धरला असेल तर त्या किती महान असतील आणि त्यांच्यात किती प्रतिभा असेल. त्यांनी मठाधिपती, त्या विधवा होत्या, त्या स्त्री होत्या म्हणून अजिबात केलं नाही हो. त्यांच्यात तेवढी प्रतिभा होती, त्या तेवढ्या चपळ होत्या, तेवढ्या हुशार होत्या म्हणून त्यांनी त्याला उभं केलं आणि मठाधिपती केलं. आता आपण थोडंसं त्यांच्या जीवनाकडे वळूया. संत वेणास्वामींच्या जीवनाकडे वळूया. त्यांचं माहेर कोल्हापूर. कोल्हापूरच्या गोपजी पंत आणि राधिकाबाईंच्या त्या कन्यारत्न. त्यांचं आडनाव होतं देशपांडे. तेव्हा सर्वसाधारण म्हणजे आपल्या समाजात अशीच रूढी होती ना हो, की लेक 8-10 वर्षाची झाली तर मॅक्झिमम ॲट द मोस्ट तिचं लग्न करून द्यायचे. मग असं लग्न करून त्या देशपांडे नामक कुटुंबात मिरजेला आल्या. मिरज त्यांचं सासर आणि कोल्हापूर त्यांचं माहेर. आई वडील अत्यंत सात्विक आणि समर्थांचे अनुग्रहित होते आणि सासरचं घराणं तर एकनाथांचं अनुग्रहित होतं. अशा ह्या वेणास्वामींचं लग्न झालं आणि काय दुर्भाग्य म्हणावं की 4थ्या दिवशीच त्यांना वैधव्य आलं हो. वैधव्य आलं. त्या मुलीला लग्न म्हणजे काय ह्याचीच जर कल्पना नव्हती तोपर्यंत त्यांना वैधव्याला सामोरं जावं लागलं. पण सासू सासरे खूप चांगले होते. त्यांचा मुलगाही एकुलता एकच होता. थोडे दिवस गेल्यावर त्यांनी तिच्या आई वडिलांना सांगितलं की असंही आम्हाला आमचा एक मुलगाच होता, तो नाहीच आहे आता. वेणा आमच्या घरी जरी राहिली, वाड्यात राहिली तरी आम्ही तिला लेकीसारखी सांभाळू, तुम्ही तिला पाठवून द्या. बघा किती उदात्त विचार होते त्यांचे. ह्या कारणाने त्या पुन्हा मिरजेत आल्या. त्या साक्षर तर होत्या. आणि अजून एक विषय मला सांगावासा वाटतो की पूर्वी विधवांचे केशवपन केलं जायचं, म्हणजे त्याच्या मागेही एक कारण आहे. पण आपल्या देशात त्यांना अक्षर अभ्यास घरातच सुरू करायचेच, म्हणजे त्याच्यापासून त्या वंचित नक्कीच नव्हत्या. पण भीतीपोटी आपली म्हणजे एक तर बायकांनाच संरक्षण नव्हतं. एक बाई सुंदर दिसली आणि तिला यवन उचलून नेला तर बाकीचे काहीच करू शकत नव्हते. इतकी अराजकता त्या दरम्यान होती. त्यामुळे त्या काळातल्या ज्या विधवा स्त्री होत्या ना त्यांचं केशवपन केलं जायचं. त्यांना खाण्यापिण्याची बंधनं म्हणजे त्या अनेक ह्या कारणासाठी त्यांची वृत्ती जागृत होऊ नये, तर त्यांना इमोशन्सवर कंट्रोल यावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा केल्या जायच्या. म्हणजे ही एकच म्हणजे तिच्या संरक्षणाचाच एकमेव हेतू आहे. हा एवढ्यासाठीच तिला म्हणजे ती सुंदर दिसू नये, आकर्षक दिसू नये हा हेतू होता, की जेणेकरून ती विधवा असली तरी सुरक्षित आपापल्या घरी राहावी हा त्याच्या मागे हेतू होता. त्यामुळे वेणास्वामी आता आल्या मिरजेच्या देशपांड्यांच्या त्यांच्या सासरी. मग सासूबाई तर धार्मिक होत्याच. त्या एकनाथी भागवताच्या सतत पारायण करायच्या. त्यांनी सांगितलं वेणास्वामीला, तू स्तोत्र वाचत जा, तू एकनाथी भागवत वाचू. मग असं करता 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 तिचा अक्षराभ्यास तर सुरूच होता. ह्याच्या बरोबरीनं वेणास्वामींची आवड अध्यात्माकडे झुकू लागली. तिला आवड निर्माण व्हायला लागली. मुळातच हुशार होत्या त्या. त्यामुळे नुसती आवड नव्हती निर्माण झाली, तिला प्रश्नही पडू लागले हो. खूप प्रश्न पडू लागले. मग त्यांचं वाचनही एकीकडे सुरू होतं आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत होते. म्हणजे आता जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, म्हणजे असे अनेक प्रश्न त्या छोट्या मनात सारखे उजागर होत होते. मग त्यांचे प्रश्न आले की बालबुद्धीने सासूबाईंकडे जायच्या, सासऱ्यांकडे जायचे. प्रत्येकाला प्रश्न विचारून मंडावून सोडायच्या. त्यांच्या परीनं त्यांनी त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करायचा प्रयत्न केला. मग तेव्हा ह्या दोघांनाही हे होत नाहीये असं लक्षात आलं की पुरोहितांना त्यांनी सांगितलं की बघा हिच्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही देऊ शकता का. त्यांनीही प्रयत्न केले तरीही यांची प्रश्न काही संपेनात. त्यामुळं कुलपुरोहितांनी शेवटी त्यांना सांगितलं की एक तुझ्या ह्या प्रश्नांचा निराकरण एक महान पुरुषच करणार आहे, महान सद्गुरूच करणार आहे आणि तेच तुझे सद्गुरू असणार आहे. तेवढ्या ताकदीचाच मनुष्य तुझ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकणार आहे असं तिला सांगितलं. बालमय मनस तेव्हा तिने मनात हे घट्ट धरून ठेवलं की जे कोणी माझ्या प्रश्नांचं उत्तर मला देईल तेच माझे सद्गुरू. दिवस असेच उलटत होते. ह्यांची आवड दिवसेंदिवस वैराग्याकडे झुकू लागली.
त्यांना खूप गोडी वाटायला लागली. म्हणजे त्या राममयच थोडक्यात व्हायला लागल्या त्या, की प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीत त्यांची आवड निर्माण व्हायला लागली. पहिली भेट समर्थांची, आणि समर्थ तर देशाटन करायचे हे सगळ्यांनाच माहितीये. जिथं जातील तिथे भिक्षा मागायचे, आणि त्यांचं काय प्रवचन कीर्तन किंवा अजून काय त्यांचं कार्य झाले की 3-4 दिवसाच्या वर किंवा मॅक्झिमम ॲट द मोस्ट 7 दिवसाच्या वर ते कुठे थांबत होते. पण त्यांच्या दैनंदिन म्हणजे भिक्षा मागूनच त्यांच्या गरजा ते भागवायचे, म्हणजे आहाराच्या. मग तसं भिक्षा मागण्यासाठी म्हणून ते मिरजेच्या मठात एकदा आले. तेव्हा तिथं त्यांनी गोठा पाहिला. गोठा बघितल्यावर त्यांच्या मनात काय वाटलं कुणास ठाऊक. ते म्हटले, अरे वा, इथे गाय दिसतीये, गोठा दिसतोय, आज मला नक्की भिक्षेत तुंबाभर दूध मात्र मिळणार, त्यामुळे मी माझ्या मारुती राणीचा अभिषेक करू शकेन, असं त्यांच्या मनात आलं. मग त्यामुळे त्यांनी भिक्षेसाठी दूध मागितलं. ही छोटीशीच कन्या, मग ती जाऊन सासूबाईंना विचारायला गेली, असे एक रामदासी आलेत आणि ते दुधाची भिक्षा मागतायत. पण काय होतं, यांच्या घरात एक संप्रदाय होता की ती गाय व्यायली की 12 दिवस त्याचं दूध ते कुणाला देत नव्हते. 12व्या दिवशी त्यांच्या मठातील मारुतीचा ते अभिषेक करायचे आणि त्याच्यानंतरच ते दूध दुसऱ्याला द्यायचे. मग सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, आज नको त्यांना दुधाची भिक्षा घालू, तू आज त्यांना धान्याची भिक्षा घाल, आणि पुन्हा ते आले की आपण नक्की त्यांना तुंबाभर दुधाची भिक्षा देऊया. आणि धान्याची भिक्षा देण्यासाठी ह्या धावून गेल्या, तोपर्यंत समर्थ पुढे निघून गेलेले होते. पण तिथे त्यांना पाठमोरी त्यांना बघताना मारुती रायांचा भास झाला, म्हणजे त्यांच्याकडे एवढी शक्ती होतीच हो. त्यामुळे पहिली भेट त्यांची अशी ओझरतीच झाली. मग दुसऱ्या वेळेस असंच वृंदावनाच्या जवळ बसून एकनाथी भागवत त्या वाचत होत्या. एकनाथी भागवत वाचताना तल्लीन तर झालेलेच होत्या. तिकडून भिक्षा मागण्यासाठी जय जय रघुवीर समर्थ म्हणून रामदास स्वामी आले. आणि बघतायत तर काय, एवढी छोटीशी मुलगी एवढा मोठा एकनाथी भागवतासारखा ग्रंथ वाचतीये. त्यांना खूप आश्चर्य वाटला. ते म्हणाले, बाळा, तू काय वाचतीयस? तर वेणा म्हणाली, मी एकनाथी भागवत वाचतीये, मला सासूबाईंनी सांगितलंय एकनाथी भागवत वाचायला. तर तुला कळतंय का? तर शेवटी ते निरागस मन हो. मग ती म्हणाली, नाही, मला खूप प्रश्न पडतात. आणि तिने एका दमात 25 प्रश्न समर्थांना विचारून टाकले. तेव्हाच समर्थांनी त्यांच्या शक्तीद्वारा ह्यांच्या अंगीभूत असलेल्या गुणांना हेरलेलं होतं. मग त्यांनी त्या क्षणाला त्यांचे गुरु समर्थ तर सामर्थ्य संपन्नच होते, त्या जागेतच थांबून त्यांनी 25 प्रश्नांचा एक अभंग निर्माण केला आणि 25 उत्तरांचा अभंग निर्माण केला. अजूनही तो आहे रेफरन्ससाठी. आणि त्यांनी सांगितलं की हा असा 25 प्रश्नांचा एक अभंग, हा 25 उत्तरांचा एक अभंग, तू त्याचा अभ्यास करत राहा आणि वाचत राहा, तुला तुझं उत्तर सापडत राहील. मग असे दिवस जात गेले. पण तिच्या एक एक शंकांचं जसं निरसन होत गेल, मग तिच्या लक्षात आलं, मला काय माझ्या पुरोहितांनी सांगितलं होतं की जो कोणी तुझ्या शंकांचं निरसन करेल तोच तिचा सद्गुरू. कुठेतरी मनात तिच्या सद्गुरू रूपात तिने समर्थांना पाहायला सुरुवात केलेली होती. असेच दिवस गेले आणि काही कारणास्तव त्या कोल्हापुरी माहेरी गेल्या. तिथेही असंच ना, कोल्हापुरात अंबाबाईचं देऊळ. समर्थ मिरजेत जसे जायचे तसे ते कोल्हापूरलाही जायचे. देशभ्रमण करता करता त्या टापूत सगळीकडे ते हिंडायचेच ना. मग आई तिला आपले घेऊन जायची, कुठं कीर्तन असलं कुठल्या देवळात. असंच ती माहेरी गेलेली असताना सुद्धा तिथे समर्थांची कीर्तनं अंबाबाईच्या देवळात सुरू होती. मग आई बरोबर गेली. नेहमीच्या आईच्या स्वभावाप्रमाणे बसून तल्लीन होऊन कीर्तन नक्की ऐकायची. पण तिच्या मनात प्रश्न येणं काही थांबत नव्हतं. मग काय झालं, कीर्तन झाल्यावर नमस्कार करायला जाऊन ती समर्थांना प्रश्नच विचारत होती. काय जण असतात बघा, सांगुलपणाला दृष्ट लागती म्हणतात ना, तसं समाजाला एकतर त्या विधवा आणि स्त्री आणि ही मुलगी इतके प्रश्न कशी काय विचारती, हे योग्य नाहीये, असं त्यांनी त्यांच्या आई वडिलांवर दबाव आणायला सुरुवात केली. हे आपल्या समाजाला घातक आहे, एक मुलगी असं कसं वागू शकते. अनेक प्रश्न निर्माण करून इतका दाब आणला त्यांना की शेवटी हतबल झाले तिचे आई वडील. आणि कोजागिरीचा दिवस होता तो त्या दिवशी खूप जड मनाने दबावाखाली येऊन तिच्या आई वडील म्हणाले, हे बघ वेणा, तुझी सगळी आवड एक ठिकाणी बाजूला ठेव, एकतर तू अध्यात्माला निवड, नाहीतर आज मी ह्या दुधात कालकूट नावाचं विष घातलंय,
ते प्राशन करून तुझं जीवन संपून टाक, तुझे हालही बघवत नाहीत मला, तुला सतत दोषारोपांना तोंड द्यावं लागतं. त्या क्षणाला ते बालमनाने सद्गुरु स्वरूपाला विलीन होणंच योग्य समजलं. म्हटले श्रीरामाशिवाय सद्गुरूंशिवाय जीवन ते काय जीवन, त्यापेक्षा मी हे विषप्राशन करून मरून जाते. म्हणून त्यांनी चक्क ते दूध पोटी लावलं आणि पिऊन टाकलं. आता इतकं कालकुटासारखं विष पोटात गेल्यावर तो बालजीव जगेल तरी कसा. पण समर्थांनी त्यांच्या सामर्थ्यांनी हे सगळं जाणलेलंच होतं. तेच मी आधी सांगत होते की संतांच्या जागी शुद्ध शक्ती असते. ती कशी असते म्हणजे त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसतं, इतकी स्वच्छ असते. त्यामुळे त्यांना प्रत्येक घटना पुढची असू दे मागची असू दे स्पष्टपणे दिसण्याची शक्ती त्यांच्या आत उजागर झालेली असते. त्यांच्या त्या सामर्थ्यांनी त्यांनी आधीच जाणलं होतं. ते अस्वस्थ झाले आणि त्या सूक्ष्म रूपात तिथे येऊन त्यांनी तिचे प्राण वाचवले आणि तिला घेऊन बाहेर आले. सगळ्यांना तर वाटलंच होतं संत वेणास्वामी आता काय जगणार, एवढं कालकूटसारखं विष मिळते, पुढच्या तयारीला लागलेलेच होते. विषप्रयोग झाल्यावर एवढासा जीव कसा काय जगणार. ती समर्थांचा हात धरून बाहेर आल्यावर सगळे अचंबित झाले. तेव्हा मात्र समर्थांनी एक काम केलं. ते म्हणले असंही तुम्हाला आता तुमची मुलगी मेल्या समानच आहे, तिची जबाबदारी आता मी उचलतो. ती आजपासून माझी मानस कन्या झाली. आणि त्या क्षणाला सद्गुरूंनी त्या संत वेणास्वामीचा हात धरला, म्हणजे वेणेचा हात धरला आणि तिला आपल्या सोबत ते घेऊन गेले. समर्थांच्या मुशीत तयार होत गेली होती. मुळातच प्रतिभा संपन्न त्यांनी तिला सर्व विषयाचं ज्ञान करून दिलं. दासबोध, मनोबोध, जीवन जगण्याची शैली, दिवसेंदिवस त्यांची अध्यात्मातली गोडी तर वाढतच गेली. आता सद्गुरूंचा सहवास होता त्यामुळे ती साधना सुद्धा तिची एक बाजूनी चालूच होती आणि एक बाजूनी जीवन जगण्याची कला, देशप्रेम, आपलं संस्कार पुढच्या पिढीत रुजवण्याचे संस्कार वर्ग, कीर्तनाचा अभ्यास, स्वरांचा अभ्यास, काव्याची प्रतिभा अनेक दृष्टीने अनेक बाजूनी त्या फुलत गेल्या. आणि हे जेव्हा जाणलं म्हणजे हे लक्षात आलं त्यांनी चाफळचा मठ त्या दरम्यानच 1600व्या शतकातच त्या दरम्यानच चाफळचा मठ स्थापन झाला आणि त्यांनी त्याला चाफळच्या मठाची जबाबदारी दिली. तिथे त्यांनी इतकं सुंदर त्याचं नियोजन करून दाखवलं. प्रत्येक मठातलं म्हणजे नित्योपचार व्हायचे, तिथे सगळे सण समारंभ व्हायचे, रोज आलेली भिक्षा नीट राखून ठेवणं, उत्तम स्वयंपाक करणं, झाड लोट करणं, उत्तम नियोजन करणं, शिष्यवर्गांना सांभाळणं आणि शिवाय स्वतःचा कीर्तनाचा अभ्यास, स्वतःचा काव्याचा अभ्यास, स्वतःचा बाकीचा सगळा म्हणजे समर्थ संप्रदायातील सगळा अभ्यास, शिवाय स्वतःची अंतरंगातली साधना पण त्यांची सुरूच होती. असं म्हणतात त्या इतक्या म्हणजे वाहून त्यांनी घेतलेलं होतं. ह्या बाजूच्या सगळ्या गोष्टी तर त्या करायच्यात, पण कधीही त्यांचा जप चुकला नव्हता. ते इतक्या पर्टिक्युलर होत्या, त्या उभं राहून जप करायच्या. मग एक दिवस काय झालं, त्यांना चाफळच्या मठात त्या असताना त्यांना फणफणून ताप आला. इतका ताप आला की त्या उभ्याही राहू शकत नव्हत्या. मग त्यांनी काय केलं, एक खांबाला स्वतःला घट्ट बांधून ठेवलं आणि त्यांची ती नैमित्तिक सेवा ती बुडवली नाही. इतक्या त्या राममय झालेल्या होत्या. आणि ते पाहून असं म्हणतात की रामाच्या त्या पाषाणातल्या मूर्तीच्या डोळ्यातनं सुद्धा अश्रू आल्या. एवढ्या महान त्या समर्थ भक्त होत्या, रामभक्त होत्या आणि अशा श्रेष्ठ होत्या त्या. त्याच्यानंतर अशीच त्यांची प्रगती होत गेली आणि एक दिवस समर्थांनी त्यांच्या अंगावर रामनवमीची जबाबदारी टाकली. त्या काळात ती मोठी जबाबदारी हो, कारण आत्तासारखं सगळं काय ऑन वन क्लिक मिळत नव्हतं. तिथं प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागायचं. म्हणजे 8-8, 15-15 दिवस सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सांडगे पापडापासून म्हणजे बायकांच्या सगळ्या तयारी असायच्या. आणि तसा भाग दुर्गम तेव्हा म्हणजे त्या काळातला सगळ्याचं नियोजन करणं, शिवाय दैनंदिनी पण आखत जाणं, नित्याची कर्म करणं, हे सगळं करत त्या रामनवमीचं उत्सवाची जबाबदारी त्यांनी घेतली आपल्या अंगावर. पण बरोबर आधी रामनवमीच्या आधी त्यांना फणफणून ताप आला आणि ते खूप आजारी पडल्या. त्या रामरायालाच त्यांची इतकी दया आली की त्यांनी एक स्त्रीचा वेश घेतला आणि त्यांनी सांगितलं वेणास्वामींना की मला समर्थांनीच तुमच्या मदतीसाठी पाठवलं आहे. आणि त्यांनी संपूर्ण रामनवमीची तयारी त्यांना करायला मदत केली. हे सुद्धा रामदास स्वामींनी मनातनं जाणलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या चौफेर आता फुलत चाललेल्या आहेत. आता त्यांना आपण
मठाधिपतीच्या पदावर भूषित केलं पाहिजे. आणि त्या दरम्यानच त्यांनी उठून उभं राहून कीर्तन करण्याची सुद्धा परवानगी दिली. किती क्रांतिकारी विचार आहे हो. ह्याच्यापेक्षा प्रेरणादायी विचार अजून काय असणार आहे. त्या काळात स्त्री मुळात उभं राहून बोलू शकत नव्हती. अशा वेळेत एक विधवेला त्यांनी समाजासमोर उभं राहून कीर्तन करण्याची परवानगी दिली. काय श्रेष्ठ विचार, किती सुंदर विचार, किती प्रेरणादायी विचार. ह्यापेक्षा स्त्रीचा सन्मान अजून तो काय असतो सांगा बरं मला. तर त्यांच्या साधारण वयाच्या 27व्या वर्षी मिरजेच्या मठाच्या त्या मठाधिपती झाल्या. नित्यकर्म सुरू होते, त्यांची साधना सुरू होती, त्या संतृप्त आयुष्य जगत होत्या. त्यांची एक अजून बाजू आता तुम्हाला मी सांगते. शिवाजी महाराजांना रामदास स्वामी छुप्या मार्गाने अनेक रीतीने मदत करतच होते. आणि हे जी 1100 मठ होती, ही ह्या मठांच्या मार्फत ती गुप्त सेवा चालायची. म्हणजे शिवराज्याला मजबूत करण्यासाठी ते पुढची पिढी सुद्धा मजबूत करत होते, उत्तम विचार पेरत होते आणि शिवकार्याला त्या सर्वतोपरी सहकार्य करत होते. आणि बरोबर हेच सगळं वेणास्वामी पण पुढे हुबेहूब करू लागलेल्या होत्या. आग्रेत जेव्हा शिवाजी महाराज कैदेत होते ना, त्या दरम्यान असं सांगितलं जातं की आपला आहार महाराष्ट्रीय आहार, म्हणजे भाजी भाकरी आपण खातो, तिथे कुठे असा आहार मिळणार ना. मग त्यांना जे जेवण पुरवलं जायचं तिकडं आग्रेला, ते समर्थ स्थापित मठात ह्या म्हणजे आपल्या वेणास्वामींच्या परंपरेतील शिष्यांमार्फत पुरवलं जायचं. मग तेव्हा काय करायचे, भाकरी फुलल्यावर त्याला पापुद्रा सुटतो ना, त्या पापुद्र्याच्या आतमध्ये त्याच्या आत छुप्या मार्गाने संदेश ठेवले जायचे आणि भाकरीवर भाकरी ठेवून ती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली जायची. असं सुंदर देशकार्य पण करण्यासाठी त्यांनी हातभार लावलेले आहेत. आणि अशा रीतीने आग्रेच्या सुटकेत सुद्धा त्यांचा हात आहे. हे किती अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप जणांना माहीत नाहीये. यांच्या आयुष्याबद्दल जरा तसं खूप कमी लिहिलं गेलं आहे. एकतर त्यांची वृत्ती निवृत्तीकडे झुकणारी होती आणि त्यामुळे ते खूप म्हणजे काय म्हणतात, प्रसिद्धी परांगमुख म्हटलं तरी हरकत नाही असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मग सुरुवातीला त्यांच्या कीर्तनाला सुद्धा विरोध झाला, ठीक आहे, पण त्या न डगमगता सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे वागत गेले. सद्गुरू काय हो, सगळ्यांना समान द्यायला बसलेलेच असतात, पण सत्पात्र शिष्य तिथे असणं हेही किती गरजेचं आहे ना. त्या वेणास्वामींकडे बघून आपण काय घ्यावं, त्यांचा ध्येय घ्यावा, त्यांचा वेडेपणा तो म्हणजे राज्यकार्यासाठी, रामकार्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं समाज प्रबोधन आपण नक्कीच शिकण्याजोगं आहे. तर हे सगळं कार्य त्या करता 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 खरोखरच समृद्ध होत गेले. सुरुवातीला त्यांना खूप विरोध झाला. कुठली गोष्ट रुजवायला जे सुरुवातीला झटतात त्यांना कष्टही अनेक असतात, त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागतं. एकदा सुव्यवस्थित जो प्लॅटफॉर्म तयार केला, आज किती स्त्रिया आनंदाने उभं राहून कीर्तन करतात हो. त्याच्यासाठी झुरल्या कोण, संत वेणास्वामी. संत वेणास्वामी आपल्याला त्यांचा अभिमान महाराष्ट्रीयन म्हणून वाटायला पाहिजे, महाराष्ट्रवासी म्हणून वाटलं पाहिजे की त्या प्रथम आद्य कीर्तनकार आहेत. आणि ही किती प्रेरणादायी आणि सुंदर गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यांनी समाजाचं प्रबोधन ह्या कीर्तन माध्यमातून तर केलंच केलं, त्यांनी साहित्यात सुद्धा खूप सुंदर काम केलेलं आहे हो. त्यांच्या हातून उत्तम काव्य. आणि अजून एक विशेष आहे संत वेणास्वामींच्या बाबतीतलं, खंड काव्य लिहिणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. किती सुंदर आहे हे सगळं, म्हणजे किती चौफेर होत्या त्या. खंड काव्य तरी लिहिलं, 7 प्रकारची रामायण लिहिली, त्यात कौल रघुनाथाचा हे खूप प्रसिद्ध आहे. आणि मगाशी मी बोलता बोलता सुरुवातीला उल्लेख केला तुम्हाला की त्यांना समर्थांनी त्यांची प्रतिभा बघून, त्यांची तेवढं सामर्थ्य बघून त्यांना राज्याभिषेकाला सुद्धा पाठवलेला आहे. ह्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या काव्यामुळे आपल्याला आज कळतं, नाही तर फारसं यांच्याबद्दल लिखाण कुठे सापडत नाही. तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या काव्यात. त्यामुळे आपल्याला हेही कळतं की शिवराज्याभिषेकात उपस्थित गो ब्राह्मण प्रतिपालक नावाच्या त्यांच्या काव्यात अजून आपल्याला पाहायला मिळतं की ते सगळं त्याचं वर्णन त्यांनी सुंदररित्या लिहिलेले आहे. कारण त्या स्वतः साक्षी होत्या ना तिथे. आणि अजून एक कथा सांगतात, एकदा साफळच्या मठात संत वेणास्वामी होत्या, तेव्हा
शिवराय सगळीकडे तेही भ्रमणच करायचे ना, तेव्हा ते एकदा असे अकस्मात तिथे त्या चाफळच्या मठात आले. तेव्हा त्या काळात त्यांचं स्वागत खुद्द संत वेणास्वामींनी केलं. एक विधवेनी एका महाराजाचं स्वागत केलं. त्यांचं ते नियोजन, त्यांची ती टापटीप, त्यांची प्रतिभा संपन्नता, त्यांचे काव्य सगळ्याला बघून शिवाजी महाराज सुद्धा अचंबित झाले होते. त्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं आणि त्यांचं स्वागत खुद्द एक विधवा असून सुद्धा त्यांनी केले. मला हा खूप क्रांतिकारक वाटतो. म्हणजे इतकी प्रगल्भता त्यांच्या गुरुतही होती, त्यांच्या शिष्येतही होती आणि त्यांनी त्यांची प्रतिभा जाणली म्हणून ते मठाधिपती म्हणून त्या काळात सुद्धा मॅनेजमेंट गुरुच्या वर्तान काम केलं असं मी म्हटलं तर ते अतिशयोक्ती होणार नाही. सर्व शिवरायांना मदत केली. रामकार्य तर त्या करतच होत्या. उत्तम साधना त्यांची चालू होती. त्यांची प्रगती दिने दिने होत होती. हे त्यांच्या गुरूंच्या लक्षात तर येतच होतं. त्याच्यानंतर त्यांनी संस्कार वर्ग चालू ठेवले. रोजच्या रोज पाठशाळा चालवली, गोशाळा चालवली. जे काही समर्थ संप्रदायात सांगून केलेले आहेत ते सगळं त्या करतच होत्या. मग त्यांना आता साधारण वयाच्या 50च्या टप्प्यात वाटायला लागलं की आता आपल्याला माहेरी जायला पाहिजे. विचारायचं माहेर म्हणजे आपलं तुमचं असतं, माझं तुमचं असतं असं माहेर नव्हे ना. म्हणजे प्रवृत्ती सासुराकडनं निवृत्ती माहेराकडे त्यांना जायचं होतं. निवृत्ती माहेराकडे जायचं म्हणजे त्यांना थोडक्यात त्यांच्या देहाचा त्याग करायचा होता. आपण त्या शुद्ध सात्विक शक्तीशी जेव्हा एकरूप होतो, इतके निर्मळ होतो, तेव्हा आपण आपल्या देहाला त्यागण्याची शक्ती सुद्धा आपल्यात येते. खरं पाहता आपलं जीवन त्यागणं आपल्या हातात आहे का सामान्यांच्या हातात? म्हणून सुद्धा हा एक अर्थी खूपच महान आहे. मग प्रत्येक वेळेस ह्या म्हणायच्या सद्गुरूंना की मला माहेरी जायचं आहे. तर म्हणायचे नाही वेणास्वामींना समर्थ म्हणायचे की नाही अजून वेळ आलेली नाहीये, योग्य वेळ आली की मी तुला सांगतो. मग असे दिवस उलटत गेले. साधारण तेव्हा त्यांची 50शी आलेली होती. शतक 1600 आणि चैत्र महिन्याचा चाफळला रामनवमीचा उत्सव झाला. त्याही रामदास स्वामींबरोबर शिष्यगणांबरोबर सज्जनगडावर येऊन आल्या. पुन्हा त्यांना हेच सांगितलं की मला आता म्हणजे देह कार्य किंवा आपला अवतार कार्य समाप्त करायचं आहे. हे थोडक्यात त्यांनी समर्थांना सांगितलं. मग समर्थ म्हटले वेणा आता तुझी वेळ आलेली आहे, तू आता सिद्ध हो तुझ्या माहेरी जायला. आणि त्यांनी सांगितलं की आज तू कीर्तन कर, तुझ्या हस्ते स्वयंपाक कर, रामरायाला नैवेद्य दाखव आणि त्याच्यानंतर तू तुझ्या माहेरी जा बर का. त्याप्रमाणे त्या उत्तम स्वयंपाक करायच्या. त्यांनी त्यांच्या हाताने पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केला आणि रामाला दाखवला. सुंदर स्वरचित अभंगाने बंध विमोचन राम हा अभंग त्यांनी त्यांच्या पूर्वाख्यानासाठी घेतला आणि रामरायाला आळवलं. त्यांनी त्यांचं कीर्तन पूर्ण केलं. खुद्द सद्गुरू समोर बसलेत की काय अहोभाग्य. सर्व समर्थ भक्त तिथे बसलेले होते. त्यांचा शिष्यवर्ग बसलेला होता. साक्षात रामरायांच्या समोर त्या कीर्तन करत होत्या. सुंदर भावपूर्ण असं कीर्तन झालं. नंतर त्यांनी समर्थांच्या पायावर आपले पंचप्राण विलीन केले. काय त्यांची ताकद बघा. हा प्रवास किती रोचक आहे नाही का, किती प्रेरणादायी आहे. एक सामान्य स्त्री जेव्हा उत्तम मार्गदर्शक सद्गुरूच्या हाताखाली तयार होती, तिचे ते गुण हेरले जातात, त्यांचं म्हणजे पालन पोषण त्या गुणांचं होतं, तेव्हा ती संतत्वापर्यंत जाऊन पोचते. अशी वेणास्वामी एवढंच नाही, हे झाल्यावर त्यांची जिथे समाधी होती असं म्हणतात की तिथे एक चाफ्याचं झाड झालं आणि ते आग्नेय दिशेनेच वाढू लागलं. वाटायचं हे एका दिशेनेच हे चाफ्याचं झाड असं कसं वाढतंय. मग म्हणूनच ते आपण म्हणतो ना वृंदी बहुशांत काया चाफा फुलला बहुवेळी निष्ठा, समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा संत वेणापदाला. अशी धन्य धन्य ती वेणास्वामी होती. आधी देहात असताना सुद्धा सद्गुरूंचा विचार, देहात नसताना सुद्धा सद्गुरूंचा विचार, त्या आग्नेय दिशेने ते झुकत होतं. हे एक अद्भुत आहे हो. काय शक्ती होती त्यांच्यात. नंतर जेव्हा समर्थांनी देह ठेवला त्या आग्नेय दिशेला त्यांची ती समाधी होती. त्याच्यावर ऊन पडू नये, सावली यावी म्हणून एवढा सद्गुरूंचा विचार त्यांच्या म्हणजे नसा नसात भिनलेला होता. आता संत
वेणास्वामी अशा म्हणजे पावली पूर्ण विरामच म्हणलं पाहिजे हो. त्यांनी त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं, देशकार्य केलं, रामकार्य केलं, समाजकार्य केलं, कीर्तनाचा पाया घालून दिला येणाऱ्या पिढीला. आणि खरोखरच वेणा पावली पूर्ण विराम असं झालं. अजून सुद्धा तुम्हाला यांच्याबद्दल संपूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर ह्यांचा परंपरेतला मठ इकडं ब्राह्मणपुरीत संत वेणास्वामी मठ म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिथले मठाधिपती आदरणीय कौस्तुभ महाराज रामदासी हे त्यांची सगळी नित्य परंपरा तर त्यांनी चालू ठेवलेलीच आहे. आणि खरोखरच निस्पृह सेवा देत आहेत. निशुल्क असं ते कीर्तनाचं शिक्षण सगळ्यांना देत आहेत. ही परंपरा रुजवत आहेत. गोशाळा आहे तिथे. समाजकार्यात तर त्यांचा खूप सहभाग असतो. आणि वेणास्वामींबद्दल तुम्हाला खरोखर अजून खूप जाणून घ्यायचं असलं तर तुम्ही नक्कीच त्या मठाला जरूर भेट द्या, त्यांच्याशी बोला. मी यथाशक्ती माझ्या दृष्टिकोनातनं मला वेणास्वामी कशा गवसल्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला हो. पण तुम्ही जरूर तिथे जा. तिथं हे कार्य चालू आहे, निरंतर चालू आहे. निरंतर तिथे कीर्तन सेवा सुद्धा सुरू असते. नवीन नवीन प्रकल्प ते आज न उद्या म्हणजे पाठशाळा सुरू करणार आहेत, वेगवेगळे विविध प्रकल्प राबवणार आहेत. मग त्यामुळे त्या परंपरेचा तुम्हाला जर अंदाज घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही मिरजेच्या वेणास्वामींच्या त्या पारंपरिक मठाला भेट द्या असं तुम्हाला मी सांगते. शक्तीचं जागरण आपल्या सगळ्यांच्या तनामनात होऊ दे. प्रत्येक जणांच्या अंतरंगातली ती सुप्त शक्ती जागृत होऊ दे. आणि खऱ्या अर्थाने आपण हे नवजागर करूया. नवसृष्टी आपल्या अंतरंगातली शक्ती आपण जाणून घेऊया. आपल्याला आता कोरोनाचं संकट आलंय. त्या काळात यवनांचं संकट आलं तर आता आपण म्हणूया कोरोनाने तर सगळ्यांना हादरवूनच सोडलाय ना. मग आता आपण सुद्धा आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवायची गरज आहे. आपल्याला धारण शक्ती वाढवायची गरज आहे. आपल्याला पोषण शक्ती वाढवायची गरज आहे. आपण सक्षम बनू. समर्थांच्या त्या वेणास्वामींसारखं धैर्याने उभं राहू आणि ह्या संकटाला सगळ्या सामोरं जाऊ. समर्थ संप्रदायाप्रमाणे आपण रामाला आळवून सगळ्यांच्या हित भाकूया. आणि त्याच्या आधी मी म्हणते सगळ्यांनी जिथे असाल तिथून आपण सगळेच प्रार्थना करूया. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वेपि भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जनाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले.
जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया राम राया। हे शक्ती स्वरूपिणी शक्ती माता जगतातील प्रत्येक माणूस सुखी होऊ दे, समाधानी राहू दे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। ही प्रवृत्ती आपल्या सगळ्या हिंदू राष्ट्रातील सगळ्यांच्या मनात उजागर होऊ दे अशी त्या शक्ती स्वरूपिणीला मी प्रार्थना करते। आणि ह्या पुढं प्रत्येक येणारी पुढची पिढी प्रत्येक आपली गोष्ट समजून घेऊन कृतीत उतरवू दे, म्हणजे खरोखरच त्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले ऋषीमुनींनी संतांनी ते सार्थकी ठरेल असं सांगून माझ्या भाषणाला माझ्या ह्या बोलण्याला पूर्ण विराम देते। जय जय रघुवीर समर्थ, आर्य सनातन हिंदू धर्म की जय।